आता मी आहे माझ्या बालपणीच्या शाळेच्या वाटेवर. तिला सावरीची पानंद असं म्हटलं जात होतं. आणि तिथून त्या सावरीच्या पानंदीकडून येताना आम्ही लहान असताना या चिंचेच्या झाडावरती चढायचो. सगळी आम्ही शाळेतली मुलं मोरजकरवाडीमधील शिकवी नंबर 1 मध्ये शाळेत जाणारी मुलं या झाडांवर बऱ्याच चिंचा असायच्या. आणि पहिल्यांदा ही वाट बघा, ही वाट ही अशी त्या बाजूने कॉर्नर नव्हती, तर ही वाट झालेली आहे. आणि हा डॉन बॉस्को आहे. डॉन बॉस्कोसाठी सुद्धा आम्ही रविवारचे ऑडिटरीमध्ये जायचो आणि अशीच पकडवतो. ही वाट दाखवण्यासाठी मी स्पेशली मी माझ्या मुलाला, माझा मुलगा वरद, त्याला ही वाट दाखवण्यासाठी आणलेली आहे. अशा प्रकारे आम्ही सर्वच्या सर्व मुलं ही इथून चालत यायचो. या रस्त्यावरून हा शॉर्टकट आहे. मोरजकरवाडीवरनं पिंगळी नंबर 1 या शाळेमध्ये येण्यासाठी फार आनंद असायचा आणि तो आनंदच वेगळा होता, विलक्षण होता. आणि ते नातंसुद्धा आनंदाचं आमच्याशी आदिम असं नातं होतं. बरोबर ह्या रस्त्याने आल्यानंतर या सगळ्या काही गोष्टी पाहिल्यानंतर आमची शाळेची आठवण आली. शाळेत जाता येतानाची जे काही गप्पा गोष्टी असायच्या, त्याच्यानंतर गमती असायच्या, ह्या पाहून खूप आम्ही तेव्हा मजा करायचो. आणि आता त्या आठवण फार बरं वाटलं. चला पुढचं स्थळ तुम्हाला एक मजेदार स्थळ आहे ते दाखवतो. त्याच्यानंतर मी जो आता आहे, तुम्ही पाहू शकता हे ठिकाण. ओळखताय का? ओळखू शकाल का हे ठिकाण? आणि आम्ही या ठिकाणी किती गाराणी घातली आहेत, किती देवाला प्रार्थना केल्या आहेत. किती पास होण्यासाठी कोणी साखर आणायची, फुलं आणायची आणि त्याच्यानंतर गाराणे घालणारे सुद्धा आमचे शाळेतले गावकरी त्यांना म्हणायला हरकत नाही. आणि कशाला तर देवा भगवंता आम्हाला परीक्षेमध्ये आम्हाला पास कर, चांगले मार्क मिळवून देत आणि व्यवस्थित होऊन देत. त्याच्यासाठी आम्ही ह्या बाळग्या देवाकडे नेहमीच, बाळगा देव नाही सॉरी, आमची कुलदेवता होती. इथे आम्ही मग सगळेजण सारवण वगैरे करायचो. आणि सारवण केल्यानंतर सारवण करण्याचं काम आमच्या लेडीजचं असायचं. आमच्या बहिणी वगैरे सगळ्या असायच्या. मग तिथे फुलं आणण्याचं काम थोडेजण करायचे. त्याच्यानंतर कोण साखर म्हणून प्रसाद ठेवायचे. अशीची दर मजल करत आपण पुढे जायचं. त्यानंतर आमची शॉर्टकट म्हणजे हा रस्ता आमचा मोरजकरवाडीमधून येतो. आणि आम्ही इथे आल्यानंतर जर आम्हाला भया डांबरी मार्गे जायचं असेल तर आम्ही इथून, हे बघा, हे आमच्या मुतालिक काकांचं घर आहे, तिथून आम्ही शॉर्टकट डांबरी रस्त्याला जायचो. ज्यांच्याकडे सायकल्स वगैरे असायचे ते या रस्त्याने जायचे. आणि जी पायी चालणारी माणसं असायची ती इथून जायची. आणि इथून हा पेडणेकर आमचे जे गृहस्थ आहेत वाडीमधील, त्यांच्या घराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर होता आमचा हा चौक. हा आमच्या शाळेकडे येण्याच्या रस्त्यातील हा चौक आहे. या चौकामध्ये इकडे एक चिकण्याचं झाड होतं. एक गोड गोड त्याची फळं असतात. आणि ह्या चिकण्यावर झाडावर चढणारा म्हणजे आमचा बाबू मोरजकर. त्याच्यानंतर गोट्यासुद्धा आमचा असायचा, निलेश असायचा, बबजी आमचा असायचा. म्हणजे असे आम्ही दरमजल करत. त्याच्यानंतर इथे तोरणजनाची झाडंसुद्धा होती. ती तोरणजनाची झाडांची फळंसुद्धा कधी आमच्यातले काही व्यक्ती तोडायचे. आणि आज
खरोखरच आनंद होतो, छान वाटतंय की पुन्हा एकदा आम्ही शाळेच्या ह्या रस्त्याने सहज आलो, परंतु आमच्या जुन्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या. खरोखरच छान वाटलं आज सहज या रस्त्याने येण्याचा असं छोटासा प्रयत्न केला. मनामध्ये आलं की चला आज असं जाऊया, पण खरोखरच इथून आल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खरोखरच जे आवडते माझं मनापासून ही शाळा, लाविते लळा जशी आई बाळा. ती शाळा आपण, आपली जी प्राथमिक शाळा असते आपण कधीच विसरू शकत नाही. आणि या घरापासून प्राथमिक शाळेपर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो रस्तासुद्धा आपण कधीही विसरू शकत नाही. आज अशाच रस्त्यावरून चालताना खरोखरच मन भरून आलं